दलिंदर वानाचे त्यासाठी मग अपमान होऊन राहिला. अपमान हातापाया पडून राहिलो, कोणी ऐकून नाही राहिलो. त्या सासरा याने ऐकून राहिला मा म्हटलं ना, त्या नवरा. हा नाही तर मी असा वर मान करून चालणारा माणूस आहे. मिशीला हात देऊन चालत त्या गावात ना. जवायची ताकद नव्हती मा पुढे बोलायची ना हिवायची. ती अपाई मला मान खाली घाला राहिले. हा दलिंदर खानीचे लाज वाटायला पाहिजे होती व असं कान करताना. जनाची नाही तर मनाची, पण तुला कोणाची इज्जत नाही ठेवली ना व. तुला फक्त तुझं पाहिलं ना, माय बापाचं नाही पाहिलं, भावाचं नाही पाहिलं की भावाचं लग्न राहिलं होईन की नाही. काहीच नाही पाहिलं ना तुला. फक्त तुला पाहिलं व. बाबा हे आपल्याला घोपळवटीचा वागून नाही. माझी बहीण असली जरी सहायची तिच्या नवऱ्या घरी पाठवून द्या, काही करा. एक तर मला लग्न राहिलं 8,000 जर हे पडेल दिसली आपल्या घरी तर मला लग्न होणार नाही. 4 चौक म्हणती नाही कशी काय तुमच्या घरी पडेल, कसं बाचाबाची होते. पाहुणे आपल्या घर लोक जातील वापस जातील. माझं लग्न नाही होणार. लोक बी फुकतात ना गावातले की त्याची बहीण त्या घरीच पडेल. बाबा मला लग्न नाही होणार. मी साधारण कांबरी नाही तर मग मुंजा बाबा इले काढून द्या तुम्ही पहिले. मी त्याच्या हातापाया पडीन बापा. पाय धुवून पाणी पिन त्याने म्हटलं तर नाक घासीन त्या गावात 4 लोकांच्या समोर. पण या दलिंदरली हिच्या नवऱ्याच्या घरी पाठवूनच देईन मी. मापोऱ्याचं लग्न करायला लागते मला. मापोऱ्या हिच्या बहिरण करायला ना. अगं घुबड तुला कसं केलं व. तोंड दाखवायला जागा नाही ठेवली ना आम्हाला गावात. तोंड दाखवायला जागा नाही ठेवली ना. तुला फक्त तुझं पाहिलं व, आमचं काहीच नाही पाहिलं ना. जीवड्याची पाय आणली ना तुला आम्हाला. खाली मुंडी घालून चाला लागते ना आता आम्हाला गावातून. चुकलं ना माया, मी काय करू आता. मी मला माफ करा ना. आता नाही होणार ना अशी चुकी. मला माफ करा आता नाही होणार असं. आता काले माफी मागून राहिली व. आता मोठी उतू आलती. आता माफी मागून काय फायदा आहे. आमची इज्जत येईन का आता. येईन का वापस आता. रावईच्या कमर घेतला आता. हे तशी बस्सर नाही जात काही. तशी बस्सरच नाही जात ना. धरे मग घ्यायले धर बरं. उपट सायाचिले जास्त माजून राहिले ते. आपण काही म्हणून नाही राहिलं, बोलून नाही राहिलं, तर जास्त फायदा घेतला तिने आपला. घेतिले उपट चांगलं. तुम्ही बंद झालं माझी जीव घ्या ना माया. पण कसं मला माफ करा बा. तुम्ही मला माफ करा ना. आता नाही होणार ना असं. तुम्ही मारा मला वाटलंच तर किती काही मारा. माझ्यानं गलती झाली ना बाबा. आता नाही होणार ना गलती. मी तुमच्या पाया पडतो बाबा. वाटलं तर मला माफ करा बापा. तुम्ही आता माफ करा. आता नाही होणार ना ही चुकी डबल बाबा. आता नाही होणार ना चुकी. ती काय माफी मागून राहिली. तटी जाय ना तटी धरणं पाय द्यायचे. ते वागवणार तुले. आम्ही कधी तुले उराड बसून खाऊ घाला आमच्या घरी. मा पोऱ्याचं एक ते लगत राहिलं निकडे. त्या भावाचं लाज वाटली पाहिजे तुले. दलिंदर वानाचे कशा कांड करताना लाज नाही वाटली. एवढी उतू आलती का तू. मला सांगते मी असं तुला अजून दुसरा नवरा करून एका भागात होत. काही नका बोलू. मी बोलून राहिली ना बाबा. मी माफी मागू राहिली ना. आता नाही होणार ना माझ्यानं चुकी. आता तुम्ही बोलू नका ना एवढं मला. बोलू नका ना. मला मारून टाका वाटलं तर. मला मारून टाका तुम्ही. मारून टाका ना. मी नाही जगत आता. चाला होतं मग तिकडे एखाद्या डवा तटी आली. मारून टाका करून राहिली तर दलिंदर. चालतो गावात नाही तुम्ही तुले. त्या नवऱ्या पुढे काय कबल नाही तुले सांगायला. चल लवकर उठ लवकर. उठ तटी नेऊन टाकून देत तुले. काय तो पाहिजे काय तुझ्या नवरा आता. बस झाला. आम्ही डोक्याला ताप नाही घेतली आता. हे बला आपल्या घरी काही ठेवू नका. इले सोडून द्या तिच्या गावात. तिच्या गावात काही असो मग ते सोडून द्या बरं तिले. आपल्या घरी काही वागवायचं काम नाही इले. बाकी तिकडे काही करो मग नेल्या. गावात फिरव ना ते. आपल्याला काही घेणं देणं नाही. कुठके मागे ना ते गावात. मेली आता. विचार करू नका तिचा. विचार केल्यानं आपलं खराब होईल ना. खरंच ठेवू नको इले. आपल्या घरी ठेवूच नको. मला लग्न राहिलं व्हायचं. दिलीन मेली जाऊ दे. इले रिकामे काम करायच्या किती वाजलं. मा बहिणीला लाज नाही वाटली. इले जराशी बी. एक पोरगा 15-16 वर्षाचा. त्याला काही समजत नसेल ना. नाही वयात उतू आली तिथे. आम्ही कोणा गोष्टी कमी नाही करू दिली. लागलंच तर बाबू इले सगळं आयतं भेटत गेलं ना रे. आयतं भेटत गेलं ना. म्हणून तर एवढी बोकांडून राहिली ना. एवढी बोकांडून राहिली नाही आपल्या उरावर बसून ती. म्हणून तर तिने विचार नाही केला आपला. आई आपण कोणाच गोष्टीची कमी पडू दिली. पैसे मागले तर पैसे दिले. ढमुक टमुक कपडा आदला दर दिवाईले. आता मागितली बाबा गाडी द्या बुलेट घेऊन तेही दिली शिवून. लाज वाटायला पाहिजे जरा शिकाय की आपले मायबाप काय करून राहिले. आपला भाऊ काय करून राहिला आपल्यासाठी. जरा शिकलाच नाही. चुकले रे बाबा. चुकले ना माया. आता होणार नाही ना असं. आता होणार नाही ना बाबा. पाहा लागू का मी तुमच्या. पाहा लागू का सगळ्यांना. आता नाही होणार ना. माफ करा ना मला. उठ लवकर चल त्या गावात जाणार. लवकर उठ लवकर चाल त्या गावात जाणार. त्याच्या जो काय माफी मागायचे माग. त्याच्या पाया पडतो. पाय धुवून पाणी पे द्यायचे ना. गास त्याच्या पाया. चाल उठ लवकर उठ. अरे बाबा येतो ना मी बाबा. तुम्ही माणसांसाठी येतो ना मी. तुम्ही माणसांसाठी येतो बस. लागीन नाही तर काय तर येतो नाही. ओळख नाही आम्ही दरसा. गदिल बांधून ढर ओळायला नाही तर
नाही ट्रॅक्टरले बांधू मागं ओढत नाही तुले. येतो ना का याच लागेल. चाल उठ उठ लवकर. हॅलो भाई बुडे हॅलो तुला सारी मान खाली घातली माई. हा बिनलाजा पाण्याचे त्या पायी सारा भवंडा आला मला. मग पोऱ्याच लोक येऊन राहिली लफडे करते ते. हलपे निघ लवकर. काही ना पुढे सडेल वानाचे मागे मागे काय लिहून राहिली वा. रट्टा मालक म्हणजे मारू नका. मारू लफडे कशा करतो काय वाई बाबा घरून राहिली वा. होय ना पुढे होय ना काम करायचं. लाज नाही वाटली का तुले. मारा एक शिल्लक मारा कमरक्यातला लातीच्या. शिवानी लढती मागं मागं भाई पुढे चल. बाबा तू कोण थांबलो आपण. चला डायरेक्ट घरी जाऊ ना. हा चला आपण इले घरी सोडून देऊ. चला बाबू एकदम निर्णय घेत असतात काय. आपली जशी लाज गेली तशी हिच्या घरच्याची लाज जायला आहे ना. गावात इले जर घेऊन जाशील तर सारे लोक मटमट पाळतील. हा आली रे बावन असं म्हणतील. हा त्यापेक्षा बाबू त्याच्या घरी जायपेक्षा त्याला फोन लावू आपण आणि त्याला अटी बोलावून घेऊ आपण. कसं त्याची इज्जत कमी नाही ना आपली नाही. तसं मान घालायचं काम कसं दोन्ही पाळता येईल नाही. तशी तर हिनं आपली काही ठेवलंच नाही म्हणा. यायची ठेवली ना आपली ठेवली नाही. हा या बेसरमनं. बरं बाबा तुम्ही म्हणसान तसं लावा त्याला फोन ला. काय म्हणणं आहे पहा काय आहे. हा बोलून घे त्याला इकडे. या लोफरसाठी मला फोन लावून आला 10 खेप त्याला. काय तर मी कोणाच्या मागं फिरणारा माणूस नाही. हा तेच काज ऐक ना भाऊ. ते मोठ्या तोऱ्यात बसेल असतील ना ते काज ऐकतात घंटा फोन लावून बी. काय ना कसे उत्तर देतात मला तर. हा मान खाली नाही 4 खेप माफी मागा लागेल. हात पाय जोडा लागतील. हा गडी हात पाय जोडणार आहो का. हा पण आता कसं आपली पोरगी वाया जायला त्याला कोण काय करणार आहे भाऊ. बस जाऊ द्या आता तो विचार करू नका. आता आपली इज्जत कमी व्हायला मान खाली व्हायला आपली. जाऊ द्या बाबा लावा फोन लावा बाबा. हे कशी बोला काढणे आपल्या घरातून त्याच्या घरी पाठवून देणार. लावा फोन लावा. 2-4 अजून मोहळ्यात मारायच्या चांगल्या कानाखाली. हा धुबडी निघल्या बैरी झाली बाई सायाची. हा त्याच्या दोन्ही बोटा घाला समोरच्या डोळ्यात. फुटकी झाली बाई दिसलंच नाही पाहिजे काही. अरे सायाची जाऊ द्या बोल नका. तुमची बीपी वाढून घेऊ नका. लावा फोन लावा तुम्ही. फोन लावा बाबू लावतो फोन लावतो. हॅलो हा रामराज जाऊ रामराज. तुम्ही काय लावलं धावधव फोन लावून राहिला. समजत नाही का लहान लेकरू राहिला तुम्ही. हा तुम्हाला एकदा मराठीत सांगितलं समजून नाही राहिलं का की आम्हाला कसं फोन लावायचा नाही. हा अजिबात मला फोन लावायचा नाही. पाहुणे एकदा ऐकून तर घ्या ना. ऐकून घ्या ना तुम्ही. तुमच्या गावात येईल बा. गावाच्या बाहेर आम्ही उभे वाटलं तर या फक्त भेटेल 2 मिनिटं ते या भेटेल. ऐकून घ्या काय हो काय लावलं ती तब्ये तुम्ही न करणार राजा. हा धावधव उठले सुटले फोन लावता राजा. फोन नाही लावायचा अजिबात नाही. तुमचे आपले संबंध तुटले. अजिबात फोन नाही लावायचा. तुमची पोरगी भावा ना ते तुम्ही तिकडे काय तर निपटाय. तिकडे काय तर तिकडे काशी करा तिला घेऊन. ऐका ना पाहुणे बा. तुम्हाला मी न काल काय सांगितलं. हा माझ्या दारी यायचं नाही. माझ्या गावातही यायचं नाही तुम्ही ना. तुम्ही आले कसे काय तुमची दलिंदर पोरगी घेऊन माझ्या गावात. काही गरज नाही ना तुम्हाला हे लफडे करू बाई माझ्या गावात आणायची. हो पाहुणे बा तुम्ही लय लाख म्हटलं की बा आमच्या गावात यायचं नाही. पण कसं आता राजा पोरगी आहे आमची. पोरगी आहे राजा. कशी काय ठेवा एक पोरगा आणि तिले. या ना बापा आम्ही तुमच्या गावात नाही आलो. गावाच्या बाहेरच उभ्या. तुम्ही गावाच्या बाहेर या बापा. बसून बोलून आपण काय आता बसून बोलून पाहुणे बा एवढा आहे का राजा. हात जोडून पाया पडून येऊन त्या राजा पाहुणे बा तुम्हाला. तुम्ही हाता पाया पडा की काही करा. मी येत नाही अजिबात येत नाही. मला पाहिजे नाही तुमची पोरगी वागवणं नाही. हा तुम्ही ना माझ्या गावात यायलेच नव्हतं पाहिजे. बिंदाच्यासारखं घेणं ना देणं आले तुम्ही. काही गरज नाही ना यायची. हाता पाया पडतो ढमक पडतो. पहिले सांगता नाही समजून तुमच्या पोरीले की बाई कसं वाया जायला कामं करू नये. ढमोक पाहुणे बा राजा असं करू नका हो. असं करू नका राजा. बापाचा अंत पाहू नका हो राजा. पुरीनं चुकी केली मी मान्य करतो ना बापा. तुमच्या पायधून पाणी पेतो लागलं असं तुम्ही फक्त गाच्या बाहेर या बा. आपण 2 शब्द 4 शब्द बोलू ना काय म्हणणार ते तर आहे का बा. असं ना करू राजा पाहुणे बा. लढून पडून काय राहिले. नाटकं करता का नुसता. नाटकं करता का. याची वाया जायला पोरगी आमच्या घरात घालता का तुम्ही. हा साऱ्या गावाची चालू. तिनं गावात माझा दोस्तच पकडला ना. माझ्या दोस्तासोबत लफड केलं. मग किती वाव नशीन तुमची पोरगी. हा किती वाया जायला सांगा ना. हा कशी काय वागू मी ते. तुम्ही कसे म्हणून राहिले. हा काही तुम्हाला आहे की नाही जिबील काही हाड आहे की नाही तुमच्या. काही बोलता का तुम्ही. तुम्हीच विचार करा. तुमची बायको जर अशी लफडेखोर असती तर तुम्ही वागवली असती का. मला एवढं सांगा तुम्ही. हा काय आहे तर. हा आणि बा तुमचं सारं खरं आहे बाबा. काही चुकेल नाही. एक शब्द चुकेल नाही. माझी पोरगी नाला काय दोलिंदर आहे. काय करू बापा. पाहुणे बा आता राजा माझ्यानं बोलले जात नाही. मी सारं बापा तुम्हाला काय सांगा आता. पुरा परेशान हो पाहुणे बा. मी राजा आडलो फक्त भेटेल्या बा. राजा बाहेर भेटेल्या तुम्ही फक्त. एवढी हात जोडून विनंती आहे तुम्हाला पाहुणे बा. एवढं करायचं कोण हो तुम्ही. लई जात नाही मी परेशान.
पहिले पोरीला समजून सांगता नाही आला दोन गोष्टी की बाई असं लफडं करत नसता, ढमुक नाही टमुक नाही. पाय कसा बाहेर गेला नाही बाई. हा पोरगी वाया चालली. आम्ही फोन केला तर हा तू का सांगून राहिला गुरमी मा पोरी बदनामी करता गावा. आता कसं आता हात पाय जोड्यावर कामाला गेली. हा पहिलेच आपली पोरगी आवरा. अरे वा, आता तुम्ही काही म्हणा राजा. आता कसं माझ्या हात टेकेला आता पाहुणे बा एवढ्या भारीनं फक्त कसं पाहुणे बा ऐका राजा. म्हटलं ऐका तुम्ही एवढ्या भारीनं फक्त. बरं मी तर होतं काही म्हणत नाही, पण तुम्ही गावाच्या बाहेर आहे का? पाहुणे बा मी गावाच्या बाहेरच उभी आहे बा. या तुम्ही या ना इकडेच बसू बाबा. गावात माझं नाही पाहिजे आपल्याला. इकडे या तुम्ही बसू. आपण काय म्हणणार काय नाही सांगतो बाबा तुम्हाला. हा सविस्तर बोलू आपण. बरोबर पाहतो तुम्ही काय तर याचं पाहतो. हा मग पोराला विचार लागेल ना भुजनेला काय काय नाही तर. आणि मग कसं निर्णय घ्या लागेल बा. मला काय एकट्याला निर्णय घेता येत नाही आता. हो पाहुणे बा पहा तुम्ही तेवढं कसं तेवढं पहा राजा पाहुणे बा. तुम्ही फक्त लोक भेटायला या फक्त तुम्ही. पुरी नाही मागवलं चालते पण भेटायला या बा. मला खराब वाटून नाही राजा पाहुणे बा. हो ठेवा फोन ठेवा. हा काय तर मग पोराला विचार तुम्ही काय तर भुसनेले तो काय म्हणते तो पाहतो. हा ठेवा लवकर फोन. ठेवा. हो पाहुणे बा ठेवतो. बाबा कोणाशी बोलून राहिल तर? हा कोणाशी बोलून राहिल तर कोणा फोन आता तुम्हाला? इकडे या काय होतं? एवढं पण गरम होऊन राहिलं बाबा तुम्ही. बाबा एवढं गरम नका होत जा. तुमची बीपी वाढली ना मग दवाखान्यात जाता कसं आपली घाण होते ना. हा असं कोणाशी गरम मध्ये बोलत नाही तो बाबा तुम्ही. बाबू ते काही टेन्शन घेऊ नको तू. ते दलिंदर त्या आबाचा फोन होता ना, त्या मायले घेऊन जाय म्हणते तो. त्या आबा गावाच्या बाहेर येईल आहे तो. भेटायला बोलावलं पाहिजे त्यानं. काय करतो मग आता काय तू म्हणणं काय बाबू? त्या बाई आणू का? हा आपल्याला पाहिजे नाही. माय नाही आली चालते. मी एकटा राहतो. हा तुम्ही मीच राहू फक्त घरी. हा त्या माय नाही पाहिजे अजिबात नाही पाहिजे. तो बाबने आपल्या घरी येते मग सदै. बाबा आता तू म्हणणं बरोबर आहे बाबा. आता कसं खास लागेल आहे ते काही जाणार आहे का सवय. एकदा लागली की तो बबनेले तर बस 10च मारेन. तर आपल्या घरी उठला सुटला की शिवलालचं घर, उठला सुटला की शिवलालचं घर. की तुझ्या मायला वापस नाही आणायचं ना. तुला माय नाही पाहिजे ना. अजिबात नाही त्या बाईला आणायचं नाही. मामाला आणायचं नाही अजिबात नाही. हा जावा तुम्ही. आणि नाही सांगा येईल आम्हाला पाहिजे नाही म्हणा. बरं बाबू जा तुम्ही आता. पाहतो काय आता. बाबू भुसण्याले का असं काऊन केलं बे? येऊ दिला त्या मायले. माय शिवायले का? हा माणसाचं होत नाही बरं. तुला माहित नाही का या तू बोल नको. हा माय मला माहिती कशी आहे तो. हा तो मग माय घरी आली की तो बबन्या घरी येते राहायचे माय. हा घरदार करून राहायचं. तुला काय माहिती आहे बापू रे? बापा तू पाय बापा काय तर मला काही नाही करायला लागत बापा. बबन्या घे कोणी बापा मला काय करायला लागते. मित्र बापुढे काय होते आता. माय वापस येते डबल बापाच्या घरी जाते. तिच्या काय माहित ना आवाज आहे. ही बात ऐकायला तयार नाही तो माणूस. हा हिच्या पायी फक्त मला मान खाली घालायला लागून राहिली. नाही तर शिवल्यात मी अशी दाबो. पण हिनं घोर केला ना. हे म्हणते उठ वाजते ना अशी बलबल करे. हा लाज नाही वाटली जराशी कसं कान करता बाबा. तो जवळ नाही ऐकून राहिला आपला. पण त्या या बॉल फोन करा ना. हा या आपल्या माबाईंच्या सासऱ्याला फोन करा तुम्ही. इवायला फोन करा तुमच्या. काय म्हणते काय नाही पाहतोच या. पण तो बा काय म्हणते तो पुढा. हो इवायला फोन करून पहा बरं एकदा काय म्हणते इवाई तर. कोण्या तोंडानं करतो इवायला फोन. इवायच्या ढोंगणार हिने लाता मारेलात ना. हिचा सासरी चाले ना सासरी चाले ना घरा बाहेर काढून दिला जाईन. हा हे ऐकणार आहे का सासऱ्याचं हिच्या? ही किती भावना तुला माहितच नाही. हा आणि आपणही काही इवायची बाजू घेल नाही कधी. हिनं खाऊन घातलं इवायला आपल्या. हिच्या सासऱ्याला कधी भाकर नाही दिला चहा नाही दिले. चली दरिंदरी त्याच्या आणली. ते आता आपली बाजू घेतील का? लावून तपा बाबा फोन आता. लावून तपा आता काय हो मग पुढे. काय लावतो इवायला फोन. हिनं सारा भर करायला असं वाटतं. आता काय बोलायचं वाटून नाही राहिलं मुली. फोन लावते पहिले मला आता. हॅलो रामराम इवाई रामराम. बरं काय बेश्रमासारखे रामराम घालून राहिले राजा. तुम्हाला कालच सांगितलं मी समजून हो. ऐकू येत नाही का? जाऊ फोनच करता बा. हा काय राजा माणसा आहे की जनावर आहे तुम्ही? तुम्ही काही बोला बा. खाल्ली बिली काढा बाई. पण कसं माई 2 शब्द आहे का बा? 2 शब्द आहे का तुम्ही? तुम्ही त्याच लायकीची आहे ना. तुमची पोरगी दलिंदर तुम्ही त्याच्यापेक्षा दलिंदर. हा बोला काय म्हणता. काय म्हणणं आहे तुमचं? हा काय आहे का आम्ही तुमचं सांगा ना. बाई फक्त माझ्या एवढंच म्हणणं आहे बा. कसं तुमच्या गावाच्या बाहेर यायला तुम्ही भेटायला या बा. तुम्ही 2 मिनिटं फक्त भेटायला या तुम्ही वाटलं. हा राजा या हो तुमच्या गावाच्या बाहेर उभी आम्ही. बिनलाजासारखे भेटायला बोलून राहिले. मी नाही येतो बाबा. आपल्याला अजिबात फोन नाही करायचा. ठेवा ते फोन. ठेवा फोन. ठेवा. ऐकून तर घ्या. इवाई माफी मागायला तयार आहे राजा. नाक घासून माफी मागतो ना. हा तुमच्या गावाला राजा गावाच्या बाहेर उभी बा. भेटायला या फक्त एवढं तुम्ही. एवढं करा इवाई. ते मी ना काय सांगितलं काल. हा मराठीत सांगितलं इंग्रजी थोडी सांगितलं मी. हा ऐकू येत नाही का तुम्हाला? धावतो फोन करून राहिले तर. हा उपकारायला आले तुम्ही गावाच्या बाहेर. गावाच्या बाहेर उपकारायला आले का माय?
हा उठली सुटली की फोन करता आम्ही आलो मी बोलावलं का तुम्हाला हा शिल्लक वानाचे काही गरज होती का याची वही गरम नका होऊन राजा का हो राजा पोरीचं काम राजा माझ्या हा अटलोक तर या बाबा बसून बोलू ना आपण काय तुमच्या गावाच्या बाहेरच आलो ना बा तुमच्या गावात नाही आलो तुमची बदनामी मला माहित आहे माझ्या पोरीला पाहिलं की पण तुम्ही कसं गावाच्या बाहेर तर या बा तटीसा बोलू ना 5 मिनिटं 2 मिनिटं काय ह्याचं हा या तर इवय तुमच्या पाया लागतो बा मी हात जोडून विनंती करतो बा या तुम्ही गावाच्या बाहेर या तून बोलून उभं राहून बोलू हा ठीक आहे तिथं मेस लावले तुम्ही ना घर ना तुम्हाला समजत नाही का राजा तुम्हाला काल काय सांगितलं की मा पोऱ्या शिवल्या मा म्हटलं ऐकत नाही मला धावधव फोन करू नका तुम्ही यांना देणं कसं आपले जुने संबंध होते म्हणून तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला तुमच्या नजरेत आणून दिलं तुम्ही मागशे पुट टाकून राहिले राजा यांना देणं तुम्ही हा अनुवरून इवय करता हा ठेवा फोन अजिबात मला फोन नाही करायचा इवय राजा कसं करू राजा माझी पोरगी नालाय का हो बाबा बघूच आहे मग पोरगी फक्त कसं तुम्हाला जवळ ना ऐके ना बाबा तुमचा पोरगा ना ऐके ना पण कसं मा तोंडालोक तरी या राजा तुम्ही इवय मा तोंडालोक या राजा मी काय म्हणतो ते तर ऐका तुम्ही काय म्हणतो ते तर ऐका राजा का हो इवय एवढं माझ्यासाठी कुठे राजा एवढं तुम्ही राजा तुमचं कसंच करावं तुम्हाला सांगून समजत नाही बा कसं राजा माय कसं या दोघांच्या पुढे हात टेकेला तुमची पोरगी 7 बावन आहे ना पोऱ्या त्याच्यापेक्षा 8 बावन आहे हा कसं मी या दोघांच्या फंद्यात पडत नसतो पण कसं आहे हा कसं आहे आता तुम्ही मला कसं चंगराचंगरी करू नका बा मला काही बोलवू नका जर सांगेन देणं मा काही चालत नाही यापुढे कसं मलाच तर मारून घराबाहेर काढून दिला याईनं हरामखोराईन दोघांनी मामातलं ऐकणार आहेत काय ते तुमचं तुम्ही निपटान बा तुमचा जवळ पा तुमची पोरगी पा काय तर लफडं काय तर द्यायचं अरे तुमचे हात टेको की पाय टेको बाबा ते काही असो पण कसं आपल्या जुन्या संबंधाच्या साठी तुम्ही अटलो की बा 2 गोष्टी ऐका तुम्ही मी काय म्हणतो हा माझ्यासाठी येत नाही करायचं इवय एवढं ऐकत नाही का म्हटलं तुम्ही का इवय या तुम्ही अटलो घ्या ना काच लागलं 2 जण आणा बा तुमचे प्रेमाचे 2 जण हा मी काय म्हणतो ते तर ऐका तुम्ही बा आता मला नाही म्हणता येत नाही राजा कसं लईच तुम्ही जीव तोडून राहिले वा पण कसं मी काही बोलणार नाही राजा मा हाती मोठी काहीच नाही मा पोरे ऐकत नाही तुमची पोरगी त्याच्यापेक्षाही भावना आहे हा तिने कसं घर सोडून बाहेर चढायला गेली ती किती भावना आहे आता तुम्हाला माहित आहे तर कसं आता हा हे तर दोघे ऐकत नाही म्हटलं पण आता तुमच्या शब्दामुळे मी येतो तटलो बापा भाई तुम्ही काहीच बोलू नका फक्त कसं डोळ्यानं पाहायला या बा आटलोक तुम्ही एवढी फक्त हात जोडून पाय पडून विनंती आहे बा तुम्हाला येवय हा या बा तुम्ही या राजा येवय एवढं काम करा फक्त माहिती तुम्ही बरोबर आता तुम्ही एवढा जीव तोडून राहिले तर येतो बा तुमच्या शब्दाला मान ठेव तुम्ही वही हा येतो ठेवा फोन ठेवा वही तुम्ही ठेवा येवय लवकर या बा लवकर या आम्ही तुमच्या गावाच्याच बाहेर गोदरीत आम्ही बसेल तिकडे या लवकर या बरोबर येतो ना हा ठेवा फोन लवकर ठेवा फोन गळ्या कोणाचा फोन होता बाबा इवई काय बाबा कुकडे काय होतं बाबा लपडे खोरान ढमोकान शिवल्या माय ऐकत नाही माय वाईट म्हणजे काय होतं काय हा काय चमत्कार काय हा बा रघु तो मासळेली वही नाही का त्यावरची जा बा मा वायरीचा त्याचाच फोन आहे तो धावतो मासे फूट टाकून राहिला बापा मलाच फोन करून राहिला त्याच्या गावाच्या बाहेर येला नसं व्हायला माझी पोरगी आणली मी सोबत मला 2 मिनिटं बोलणार का पुरा किर करून राहिला गड्या तुम्हाला कालपासून त्याला नाही करून राहिलो मी पण ऐकतच नाही तो घडी आणि आता त्याची गुंडी अटकेल आहे ना आता तुले फोन लाईन आहे कोणाला लाईन तो त्याला माहित आहे हा मोतीरामले फोन लावल्याशी गुंडी सटकट नाही म्हणून तुझ्या पोरगा नाही का शिवला असा विषय आहे तो कसं आता त्याला त्याची पोरगी वागवण अंगार पडीन त्याची पोरगी ते त्यानं तो लोक माझा वास नाही घेतला रे हा मी ना आपण फोन बी लावला त्या कोणा हा काही नाही बोलायला का दिवाई फिवाई काही नाही डोमो असा बोलत आहे रगीत आणि आता धाव फोन करते लगे वय असा आई वय तसा आई वय असा मग तटलो चाल त्याचं तोंड ठेशायला जाऊ ना मग चाल त्या कुकडी यायला तो कुकडे कोण्या ठिकाणी यायचं चाल पाहू ना काय म्हणते काय नाही तर पाहू तसं आपण चाल बरं होती ना मी तर त्याला हवंच म्हटलं येतोच म्हटलं मी त्याला नाही थोडी म्हटलं मी चला जाऊ ना तर काय म्हणते काय नाही पाहू तसं काय समस्या आहे त्याची तर आला मग पटकनी काय आहे तर पाहू हा खडा निवाडा करू ना काय आहे काय म्हणणं आहे त्याचं कशी त्वऱ्यात होऊन राहिले त्या पायी मापाय किती अपमान होऊन राहिला तर कोणी ऐकायला तयार नाही म्हटलं आता महापुढे कोणी बोले ना पण ताकद नव्हती फक्त तुझ्यामुळे होऊन राहिले सारं गोबर तोंडे हा तुला सही माझी इज्जतचा बट्ट्या पोड केला काय करायला लागते बापाचा मायचा अपमानही झाला तर बेसरम बाई बेसरम तिला काही फरक पडत नाही ना कायचाच नाही तर तिची इज्जत इकलीच ना आपली वेशीवर टांगली इज्जत तिनं तिचा तर विचार केलाच नाही पण आपलाही केला नाही ना करा अशा अवदशेचं काय सांगा कुकडे वागवा आता हे कुकडे देऊन टाका आता चुकलं ना बाबा माया चुकलं ना किती खेपे माफी मागू बाबा आता चुकलं ना आता नाही होणारच बाबा आता नाही होणार ना असं चुकलं माया करून राहिली ती आता मोठी माफी मागून राहिली लहान होती का लहान होती का तू यायला खाज होती ना लय
म्हणून तर तू गेली ना तिकडे त्याच्या मागे. एका लेकराची माय होती ना, एका लेकराची. कोण जाते वा एका लेकराची माय सोडून दुसऱ्याच्या मागे. पण नाही, तुला खाज होती ना लय. हा बोल नको तू, बोल नको. हे येतील ना, हिच्या घरचे येतील, ऐकलं तर अजून खरं होईल. बोल नको, येऊन राहिले असतील ते आता. हा येतो म्हणत ना ते. बाई काही बोल नको बाई. हा चुपचाप राहतो आता. काय तर पाहू आपण काय होते तर. मायाचे खरकटे हो काय आले रे तुम्ही मग आहात तोंड दाखवायला. तुमच्या पायी तर माहीत झाली नामुसकी होऊन राहील, तोंड दाखवायला जागा नाही राहिली आणि हुबळे आणली सोबत. काय होतं तुमचं सारी सरी घरदार आलं वाटीस. काय आहे रे तुमचं, काय आहे ती. आणि मग ऐकून घ्या ना पाहुणे. अरे माफी मागायला आलो राजा. काय चूक झाली ना पोरीच्या ना, चूक झाली पाहुणे बा. ऐका बा, ऐका पाहुणे बा. माफी मागू नका. चला घेऊन जाते लवकर. बिराड उचला तुमचं काय आहे. हा चला, आम्हाला गरज नाही. मा पोऱ्याली गरज नाही मायची, आणि मला बायकोची त्याच्यापेक्षा गरज नाही. तिला म्हणा त्या बापण्या घरी राय जाय व्हायचं टिसा त्याच्या मागो. हा तो भागवते म्हणा त्याले नाही होय तिले तिला त्या बापण्या घरी पाठवून दे तिले. तेव्हा असं बोललो का बाबा, बोललो का राजा. पाहुणे बा ऐका हो पाहुणे बा. बाबा मा बहिणले राजा. तू लग्न देतो मी करून. आणि तिनं लफडं करू दे, एखाद्याच्या मागं जाऊ दे, आणि मग तिनं त्या घरी वापस आली की म्हणा त्या घरी राह तुम्ही. तू ठेवशील का त्या बायकोली. लफडं गेलं त्या बायकोनं तर तू ठेवशील काय मग या लेली पोरत नाही बा. तोंडात शब्द काढला की तोंडच झोडते माझं वाईट बा. बोलणे तरी बा माणूस. आता हे माई बहीण नालाय काय तर त्याला काय करणार बा. हिनं साजे क्षण खाल्लं ना. हा निघा ढोम सटकनी. चला उचला तुमचं बिराड काय तर ते थांबून नका तुम्ही. काय बा तुमचं काय तोंड तिकडे. माय चुकलं ना बाबा, चुकलं ना. मला माफ करा ना बाबा. आता नाही होणार ना जी चुकी. चुकलं ना. तू कोणाशी बोलून राहिली तू. तुझ्या आपला संपर्क नाही, संबंधही नाही तुझ्या माय. चला हो येऊन जाईल लवकर झटकने. काय कसं आमचा भेजा खाऊ नका ना. आम्हाला 7 खेप फोन करू नका. आम्ही वागवायला तयार नाही. आमच्या दारी घरी द्यायचं नाही. माफी मागायची नाही अजिबात बी. आणि असं करू नका राजा पाहुणे बा. चला मित्र, उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. पाहुणे बा ऐका राजा, लोक सबस्क्राईब नाही करतील ना. मग असं करू नका, गडबड करू नका मित्रांनो. सबस्क्राईब करा बरं.